या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षरा घराबाहेर पडल्यानंतर चारुहास सर अधिपतीवर खूप चिडतात. ते म्हणत असतात की अरे मी तुला जन्माला घालून खरंच खूप मोठी चूक केली आहे. तुझ्या बायकोला घराबाहेर काढताना तुला थोडीसुद्धा लाज वाटली नाही का? तुला स्वतःचं मत किंवा बुद्धी नाहीये का? ही बाई म्हणेल तसं वागायला तुला काहीच कसं वाटत नाही. मात्र अधिपती चारुहास सरांचं काही ऐकून घेत नाही. उलट त्यांनाच गप्प राहायला सांगतो. मात्र चारुहास सर काही गप्प बसत नाही. ते म्हणत असतात की अरे अधिपती, ती मुलगी एकच या घरात होती जी या घराच्या भल्याचा विचार करायची आणि तू तिलाच घराबाहेर जायला सांगितलं. आता बघ ही बाई सगळ्या घराला कसं गिळून घेईल ते. ती फक्त मलाच नाही तर तुला सुद्धा विकून खाईल हे लक्षात ठेव. मात्र अधिपती चारुहास सरांचं काही ऐकायला तयारच नसतो आणि त्याच वेळी चारुहास सरांची तब्येत अचानक बिघडते. बोलून त्यांना धाप लागते. त्यामुळे भुवनेश्वरी लगेच धनाजीला त्या ठिकाणी बोलावते आणि चारुहास सरांना त्यांच्या खोलीत घेऊन जायला सांगते. मात्र चारुहास सर म्हणत असतात की भुवनेश्वरी, तू एक गोष्ट लक्षात ठेव, जरी आज तू माझ्या सुनेला या घराबाहेर काढलं असलं ना तरी मी लवकरच तिला मानाने परत या घरामध्ये घेऊन येईल आणि त्या दिवशी तुला या घराच्या बाहेर हाकलून देईल हे लक्षात ठेव. आणि मग ते तेथून निघून जातात. तर भुवनेश्वरी नाटक करत अधिपतीकडे जाते आणि म्हणते की अधिपती, जे काही घडलं त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतंय. मी सुनबाईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी नाही ऐकलं. खरं तर त्यांनी उंबरठा ओलांडायला नको होता. तर अधिपती म्हणत असतो, पण आईसाहेब यात तुमची काही चूक नाही आहे. त्यांना या घराबाहेर जायचं होतं, त्या गेल्या, तुम्ही जास्त विचार करू नका. पण भुवनेश्वरी म्हणत असते की नाही अधिपती, असं कसं? खरं तर मी तुमचं ऐकायला नको होतं. मी हे घर सोडून एखाद्या वृद्धाश्रमात गेले असते तर हे सगळं घडलंच नसतं. मात्र ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब प्लीज तुम्ही पुन्हा असं बोलू नका. मास्तरीणबाईंना जायचं होतं, त्या गेल्या आणि यात तुमची काही चूक नाही आहे. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आणि तो तेथून निघून जातो. भुवनेश्वरी मात्र गालातल्या गालात हसत असते. दुसरीकडे चारुहास सर त्यांच्या खोलीत बसलेले असतात. त्यांना सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि अक्षराची काळजी वाटत असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. चारुहास सर म्हणत असतात की आई, आपण काही करू शकलो नाही. आपण अक्षराला थांबवायला हवं होतं, मात्र आपण काहीच केलं नाही. तर आजी म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका. आज सुनबाई घराबाहेर गेली आहे ना, पण ती लवकरच घरात परत येईल. नवरा बायकोमध्ये कुरबुरी होत असतात, त्यांच्यातील भांडण लवकरच मिटेल. मात्र चारुहास सर म्हणत असतात की नाही आई, अधिपती हा वाद खूप टोकाला घेऊन गेला. त्याने असं वागायला नको होतं आणि आता बघा तुमची मुलगी या घराला कसं गिळून घेईल ते. आणि ते ऐकून आजींना खूप वाईट वाटतं. त्या चारुहास सरांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात. पण चारुहास सर म्हणत असतात की आई, अक्षरा एकटीच या घरात होती जी या घराच्या भल्याचा विचार करायची. पण आता ती या घरातून बाहेर गेली आहे म्हटल्यावर या घराला उतरती काळा नक्की लागणार. तर दुसरीकडे अक्षरा एकटीच रस्त्याने रडत चाललेली असते. तिला सतत अधिपतीचं बोलणं आठवत असतं आणि सगळ्याच गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो. आपल्या आजूबाजूला काय घडतं याची सुद्धा तिला जाणीव नसते. ती तिच्याच धुंदीमध्ये असते आणि त्याच वेळी अचानक तिच्यासमोर एक गाडी येते आणि त्यामुळे अक्षरा खूप घाबरते. थोडक्यात ती त्या अपघातामधून वाचते आणि मग त्यानंतर तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपतीसुद्धा त्याच्या खोलीत रडत बसलेला असतो. त्याला सतत अक्षराचं आणि त्याचं बोलणं आठवत असतं. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई, तुमचा राग करायचा म्हटलं तरी मला तुमचा राग येत नाही. तुम्ही या घरातून जाऊ नये असंच मला वाटत होतं, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुमच्याशिवाय आता मी कसा राहणार आहे काय माहीत. तुम्ही या घरातून गेलात खरं, मात्र आता मला तुमची खूप काळजी वाटते. आणि मग त्यानंतर तो लगेच ओंकारला कॉल करतो. तर ओंकार त्याला विचारत असतो की काय झालं भावा, बोल, काही काम आहे का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो, माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. तू लगेच मास्तरीणबाईंना फोन कर आणि त्या कुठे आहेत ते बघ. ते ऐकून ओंकार विचारतो की अरे पण काय झाले आणि तुझा आवाज असा का येतोय, काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की सगळं हातातून निसटून गेलंय, मास्तरीणबाई घरातून बाहेर पडल्यात. त्यामुळे तू लगेच त्यांना कॉल कर आणि त्यांना सुखरूपपणे त्यांच्या आईवडिलांच्या घरी नेऊन सोड. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो. तर दुसरीकडे अक्षरा एकटीच रस्त्याने चाललेली असते. तर इकडे दुर्गी मात्र खूपच आनंदात असते आणि लगेच चंचीला कॉल करून सांगते की अगं चंचे, ती मास्तरडी या घरातून बाहेर गेली. अधिपतींनी हाताला धरून तिला या घराबाहेर काढलं. आता तू लवकरात लवकर या घरी ये.
तर चंची तिला नक्की काय काय घडलं ते विचारते आणि मग दुर्गी तिला सगळं काही अगदी तिखट मीठ मिरची लावून सांगते. ती म्हणत असते की त्या मास्तरनीने या घरातून बाहेर पडून खूप मोठी चूक केली आहे, पण आता तुझा मार्ग मोकळा झाला आहे. तू लवकरात लवकर या घरात ये, या घरची सून म्हणूनच. आता दुसरं मला काही नको आहे. तर दुसरीकडे अधिपती त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. ती म्हणते की अधिपती तुम्ही असे शांत का, काहीतरी बोला. तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब काय बोलणार आम्ही, आम्हाला काही सुचत नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की जर काही सुचत नसेल तर तुमची वडील देतात तशी दूषणं तरी द्या. जे काही घडले त्यासाठी आम्हाला दोषी ठरवा. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाती तेव्हा कोणाला तरी दोष द्यावाच लागतो. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब तुम्ही असं बोलू नका, आम्ही काही चारुहास सूर्यवंशी नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती माहिती आम्हाला, पण काही म्हणा, जे काही घडलं त्यासाठी आम्ही स्वतःला जबाबदार मानतो. खरं तर आम्हीच या घराबाहेर जायला हवं होतं, म्हणजे सुनबाई या घरात थांबल्या असत्या. शेवटी त्या या घरच्या लक्ष्मी आहेत, तुमची बायको आहे आणि आम्ही या घरात कोणीही नाही. आम्हाला ना कोणतं स्थान आहे ना कोणता मान आहे. ना आम्ही तुमच्या वडिलांच्या लग्नाची बायको आहोत ना तुमच्या आई आहोत. त्यामुळे जे आपलं नाही ते सोडून देता आलं पाहिजे माणसाला. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब तुम्ही प्लीज पुन्हा असं काही बोलू नका. तुम्ही आमच्यासाठी काय आहात तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे पुन्हा हे घर सोडून जाण्याचा विषय काढू नका. आणि मास्तरीनबाई स्वतःच्या मर्जीने हे घर सोडून गेल्या आहेत. त्या गेल्यात तर त्यांना जाऊ द्या, त्यांच्या वाचून आमचंसुद्धा काही अडत नाही. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिची वाट बघत असतात. तर इकडे अक्षरा एकटीच रस्त्याने चाललेली असते. तिला आजूबाजूचं कशाचंही भान नसतं आणि तितक्यात तिच्या पाठीमागून एक कार येते आणि ती कार अक्षराला जाऊन धडकणार इतक्यात ओंकार आणि शिवानी त्या ठिकाणी येतात आणि तिच्या हाताला धरून तिला बाजूला ओढून घेतात. त्यामुळे अक्षरा भानावर येते. तर ते दोघेजण ओरडतच तिला विचारतात की वहिनी हे काय करताय तुम्ही, आत्ता किती मोठा अपघात झाला असता कळतंय का तुम्हाला. आणि ते ऐकून अक्षराला तर रडूच येतं. तर ओंकार तिला विचारत असतो की वहिनी तुम्ही का घराबाहेर पडलात. तर अक्षरा म्हणत असते की भाऊजी मी घराबाहेर नाही पडले, तर मला त्यांनी घरातून बाहेर काढलं. आणि ती मग रडू लागते. तर शिवानी तिला शांत करत एके ठिकाणी बसवते. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिची वाट बघत असतात. इतका वेळ झाला तरी अक्षरा घरी आली नाही म्हणून त्या दोघांनाही खूप काळजी वाटत असते. आणि मग अक्षराची आई अधिपतीला कॉल करायचं ठरवते. अधिपती त्यांचा कॉल रिसीव्ह करतो. अक्षराची आई त्याची चौकशी करते आणि विचारते की अक्षरा तुमच्या जवळ आहे का, कारण ती माझा कॉल रिसीव्ह करत नाही आहे. तर अधिपती म्हणतो की नाही, त्या घरातून बाहेर पडल्यात, तुमच्या घरी येतीलच लवकर. आणि ते ऐकून अक्षराच्या आईला खूप भीती वाटते. ती विचारते की अधिपती नक्की काय झालंय, पण अधिपती स्वतःच्या तोंडून त्यांना काही सांगत नाही. उलट तो असं म्हणतो की मास्तरीनबाई जेव्हा घरी येतील तेव्हा तुम्हाला कळेलच. आता मी कामात आहे, मी फोन ठेवतो आणि तो कॉल कट करतो. त्यामुळे तिच्या आईला आणि बाबांना खूप काळजी वाटते. दुसरीकडे अक्षरा खूप रडत असते. शिवानी आणि ओंकार तिला शांत करत असतात आणि मग त्यानंतर अक्षरा रडतच त्यांना घडलेला प्रकार थोडक्यात सांगते. तर ते दोघेजण म्हणत असतात की वहिनी तुम्ही हवं तर आमच्या घरी चाला. पण अक्षरा म्हणते की नाही, मी आईबाबांकडे जाते, ते काळजीत असतील. आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते. तर शिवानी तिला थांबवत म्हणते की तुम्ही एकट्या जाऊ नका, आम्ही दोघेही तुम्हाला सोडायला येतो. मात्र अक्षरा म्हणत असते की आधीच माझ्यामुळे तुम्हा दोघांना भुवनेश्वरी मॅडमचं खूप ऐकून घ्यावं लागलं आहे, तुम्हाला खूप त्रास झाला आहे, मला माफ करा. पण ते दोघे म्हणतात की वहिनी प्लीज असं बोलू नका, आम्ही जे काही करतोय ते आमचं कर्तव्यच आहे. आणि मग ते तिला सोडण्यासाठी घरी जायला निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.